छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर घटनेचे शिल्पकार ज्यांनी या लोकशाहीला जिवंत ठेवलं, ज्यांनी हे संविधान लिहिलं, त्या महामानवाला आणखी ज्यादा पत्र असतील हो का? त्याचबरोबर साहित्य आंदोलनासाठी या ठिकाणचे माझे या सभेचे अध्यक्ष, ज्यांनी मला सुरुवातीलाच अध्यक्ष केलं होतं, आदरणीय ईश्वररावजी मोजीकर साहेब, माझ्यावर अफाट प्रेम करणारे, तसं माझी त्यांची फार भेट झाली नाही. त्यांचे वडील माझ्यावर फार प्रेम करत होते, विलासरावजी देशमुख साहेब. त्यांचा एक प्रसंग बोलत बोलत सांगणार आहे मी पुढे. अमित भैयाची माझी एक वेळेस भेट झालेली आहे प्रत्यक्ष, आणि त्याने इथे यावं तसं बऱ्याचशा माझ्या शहरातल्या लोकांची इच्छा होती की नळगे स्टेजवर येऊन 2 मिनिटं बोलला पाहिजे. पण माझी परिस्थिती तशी भाषण करण्यासारखी नव्हती. या ठिकाणचे सर्व कंधार शहरातील जनता जनार्दन, माझे सर्व पत्रकार बंधू आणि मायबाप भगिनी, माझी प्रकृती बरोबर नव्हती. परवाच 1.5 महिन्याखाली माझ्या पोटात एक ऑपरेशन झालंय, त्यामुळे एखाद्या तितकी धार माझ्या भाषणात येणार नाही, पण मी प्रयत्न जरूर करेन. माझं वय झालं आता 75 वर्षाचं, पण मला पाहून कोणाला वाटत नाही 75 वर्षाचा असेल म्हणतात. या ठिकाणची 25वी नगरपालिकेची निवडणूक अतिशय सगळं नांदेड जिल्ह्याचं काय प्रकरण झालं किंवा काय आमची विल्हेवाट लागली, सगळ्यांना वाटत होतं अशोकरावजी काँग्रेसमधून गेल्यामुळं नळगे सुद्धा काँग्रेसमधून जाणार. पूर्ण गावामध्ये टिमटिम टिमटिम वाजवणारे जे होते, मी तर काँग्रेसमध्येच राहिलो आणि वाजविणारेच भाजपमध्ये गेले. एका मुस्लिम समाजाच्या एका नेत्याने एका वार्डामध्ये भाषण केलं. नलगे साहब खुद जाने वाले थे भाजप में, मगर मुस्लिम का वोट नहीं मिलता बोल के वो डर के नहीं गए. मैं जिंदगी में किसको डरा नहीं, डरने वाला नहीं. ऐसे प्रताप के वजह 10 जब में लेके फिरता हूं. हमारे लोगों को धमकी देता, बागवानों को बोलता तुम्हारी गाड़ी निकाल दूंगा, खसाबों को बोलता वो काटने का बंद कर दूंगा, तुम्हारी दुकान बंद कर दूंगा. कुछ नहीं कर सकता इन्हें. इसमें कितनी हिम्मत है मुझे मालूम है. वो उधर ही करना उन्हें नांदेड़ के पहलवान या चितली में. मेरे शहर के लोग सभी शहर है, उसको कोई डरता नहीं. अब परवा तुझ्याचं भाषण झालं इथं, अजित पवार साहेबांना घेऊन आला होता की या शहराचा शेरा मोरा बदलून टाकतो म्हणला. म्हणजे जे चांगले केले ते पाडून टाकणार आहे काय? शेरा मोरा बदलायचं म्हणजे काय करणार आहे? विकासाचं तर नाव नाही तुझ्याकडे. 3री टर्म आहे तुझी आमदारकीची. कुठं कुठं दगड उचलला का एवढा आहे? कुठं रोड केलाय?
नुसतं पाट्या लावते, नारळ फोडते, पुन्हा त्याच पाट्यात दुसऱ्या निवडणुकीला लावते. असा बहात्तर आहे. परवा कुठतरी भाषण केला माझ्या विरोधात की नळगे म्हणजे भाजपाची बी टीम आहे. आणि तू तर अखंड भाजप आहे की. मलाही तुझी ऑफर आली की ती विसरला. मलाही सांगितलं पूर्ण खर्च मी करतो. नळगे साहेब तुमच्या मुलाला मी अध्यक्ष करतो, पण तुम्ही माझ्या या राष्ट्रवादीच्या. आणि म्हणजे राष्ट्रवादी काय आणि भाजप काय सांगतच की. यायचंच होतं तर मग भाजपमध्ये गेला होतो. तू 17 पक्ष बदलले असतील, तुझं काय वाकड झालंय. प्रश्न असा आहे, त्याला काही विचार असतो. माझी प्रतापची वैयक्तिक काही दुश्मनी नाही, माझं त्याचं काही क्षेत्राचं भांडण नाही, कुठला धुरा नाही. त्याची जी वृत्ती आहे, त्याची जी प्रवृत्ती आहे, विध्वंसक प्रवृत्ती आहे, ती रोखायचं काम नांदेड जिल्ह्यात दुसरं कोणी करत नाही. असं त्याला मी तरी काय करणार. पण त्याची गुंडगिरी, त्याची सगळी आता आत्ताच परवा जी निवडणूक झाली त्याचा माणूस नवीन होता, पवार. एकनाथ पवार या उमेदवारीला इथं होता आमदारकीला. नवीन माणूस, पुण्याचा माणूस. माझ्या सगळ्या शहरामध्ये एकाही बूथवर त्याला येत नाही. ते तुमचं अभिनंदन आहे तुमचं. माझ्या पूर्ण शहरामध्ये सगळे एकनाथ पवारला लीड आहे. कुठलेही बूथ काढा, कोण्याही समाजाच्या गल्लीमध्ये जा, मग मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील, हिंदू असतील, आणखी कोणी असेल, 18 पगड जात होती माझ्यासोबत. शहरात काही चाललं नाही तुझं. आणि आत्ताही तुला मला म्हणलाय तर परवा भाषण केला इथंच शिवाजी महाराजांच्या चौकात की नळगे बाहेर काय येणं झालाय, त्याला भरोसा नाही म्हणला. त्याचं कोणी माणूस बसलं नाही की. पण मला लाऊडस्पीकर नसला तरी माझा आवाज त्या माईक वरती जाऊ शकतो. परवा म्हणला की नळगे बाहेर का निघत नाही प्रचाराला, त्याला भरोसा नाही म्हणला आता ते माणसं निवडून येतील म्हणून. बरोबर फिल्म लागली बघा. अरे आता तुला तर मी लढायची गरजच नाही, माझं पोरगच बस झालं तुला. आणि पवारच्याही निवडणुकीमध्ये मी आजारी होतो विधानसभेच्या. त्यावेळेस सुद्धा या सगळ्या शहरांनी माझ्या शहाजीराजांचं ऐकूनच मतदान केलंय. आता दुसऱ्या धमक्या सुरू झाल्या की बाया पोरांना या माय बहिणींना सांगायला लागलाय की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील आम्हाला जर निवडून दिले नाही. कंधार नगरपालिका निवडून दिले नाही तर पैसे बंद होतात काय. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणी उठून जोड्यानं मारतील, कारण तुझ्या बापाचे पैसे थोडेच आहेत, शासनाचे पैसे. आज तू आहे, उद्या दुसरा कोणी येईल. ते काही त्याची तुमचे पैसे बंद होणार नाहीत, काही नाही, त्याला द्यावंच लागतं. त्याच्या हातात काहीच नाही. त्याला सभागृहात किती वेळा जाते ते अमित भैयाला विचारा. त्या सभागृहात किती वेळा जाते त्याला ते माहिती आहे का बघा. दिल्लीच्या सभागृहात गेला होता की नाही की हे आश्चर्यच आहे. विषय असा आहे की तू आम्हाला आमच्या शहराला कमजोर समजू नको. तुला कोणीही भीत नाही. आणि मला तुम्हाला नम्र विनंती आहे, ज्याप्रमाणे त्या एकनाथ पवारला माझ्या शहरानं जशी लीड दिली तशी माझ्या या टीमला सर्वांनी निवडून द्यावं, अशा प्रकारची माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये काहीही काम असो, माझा मुलगा कमी पडला कामाला त्याचा बाप इथं आहे, त्याची काळजी करायची काम नाही. त्याच्या गुंडगिरीला मी घेणत नाही.
त्याला वाटते सगळे अधिकारी माझं ऐकतात. अरे तू आमदार आहेत म्हणून ऐकतात रे, तो मी कोणीच नसताना माझं ऐकतात. म्हणजे कलेक्टर साहेब असतील, एसपी असतील, डीआयजी असतील, माझे कंधार पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असतील, डिप्टी कलेक्टर असतील, सगळे अधिकारी माझ्यावर प्रेम करतात. कारण त्यांना माहित आहे हे खरं सांगते. ते लबाड आहे ते, त्यांना सगळ्यांना माहिती हे लबाड आहे. आता पदावर असल्यामुळे नाही लागाय त्यांचा, नाही याला दारात उभा करायचे नाही कोणी. तो विषय माझा सांगण्याचा अर्थ असा की त्यांना इथे येऊन हे कोणत्या धमकीला भिणारं गाव नाही, पहिल्यापासून लोकशाहीला मानणारं गाव आहे. मला एका नेत्याचा फोन आला की माझ्या मतदारसंघामध्ये की भाजपचे तिकीट मागायले, म्हणजे मुस्लिम समाज भाजपचे तिकीट मागायले. म्हणजे काय करतात तिथं? लोकशाही पाहिजे, लोकशाहीच नाही तिथं, कशाला मागतील? मागणार तर काय करतात? तर मी नाव विचार घेणार झालो की ते चांगलं दिसणार नाही. आणि सगळ्या माझ्या कंधारच्या पूर्ण सर्व समाजाच्या बांधवांना विनंती आहे, या ठिकाणी खरं म्हणजे अमित भैया एखाद्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येतात हे माझं भाग्य आहे. वेळ नाही त्या माणसाकडे, पण वेळात वेळ काढून चालेल. तुम्हाला आठवत असेल त्यांचे वडील मुख्यमंत्री होते या महाराष्ट्रात. नाईक साहेबाचा काळ 11 वर्षाचा गेला आणि विलासरावजींचा काम 8 वर्षाचा गेला. सगळ्यात जास्त मुख्यमंत्र्यांचा काळ जसा नाईकचा होता तसा विलासरावजींचा सुद्धा होता. त्याच्याकडे अरे हे त्या लेकराला विलासरावजीकडे माझी तक्रार घेऊन गेला, याला मार्केट कमिटीतून काढून टाकायचा. काय म्हणा तेवढ्या मोठ्या माणसानं, मी त्यांचा कार्यकर्ता एक साधा कार्यकर्ता. त्यांनी सांगितलं प्रताप पाटील आणि उलट तेव्हा हे अपक्ष होते, 150 रुपयाचे आमदार झालेला, 150 रुपयाचा आमदार, आणि मेवण्याने तर 200 दिले, त्याच्यातही 50 सांगा. ते शिंदे ओरडले, अरे मी तुला 200 दिलो, तू 150 का वाटला? याला पाहिजे नाही काय रात्रीला? आज जिल्ह्यात एवढ्या दारूची दुकानं आहेत ना, त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त प्रतापजवळ आहे दुकानं. म्हणजे माणसं कशी बिघडतील आणि आता जे कसा म्हणतील त्याच्यावरच हे त्याचं कार्यक्रम. तर विलासरावजीकडे गेल्यानंतर माझी तक्रार केला, याला काढून टाकायची. ते म्हणले प्रताप पाटील एक लक्षात ठेवा, मला माहित आहे मला तुमची मदत आहे. तेव्हा थोडेसे 7 का 8 अपक्ष आले होते आणि माझ्या माहितीप्रमाणे कुठली कॉपरेटिव्हचे मंत्री होते हर्षवर्धन पाटील, ते अध्यक्ष होते त्या सगळ्या अपक्षांचे. त्यांची सुद्धा शिफारस घेऊन गेला. ते म्हणले मी नळगेच्या विरोधात काही करू शकत नाही, ते माझे मित्र आहेत. मी मित्र होऊ शकतो का तेवढ्या मोठ्या माणसाचा? एक कार्यकर्ता साधा, पण त्यांना जाणच लागतं. आणि ते अडचणीत उलट त्यांचं मत ते, पण त्यांनी त्याला जुमानलं नाही. त्यांना सरळ सांगितलं मी नळगेच्या विरोधात कुठलीच कारवाई करायची नाही, यानंतर नळगेच्या विरोधात माझ्याकडे कुठलाही अर्ज आणायचा नाही. माझ्यावर त्यांच्या मुलासारखं प्रेम केलं त्या माणसाने. आणि त्यांनी सांगितलंय त्या जागी, अरे मी आमदार नसताना माझ्या हस्ते हे बिल्डिंगचं उद्घाटन केले. कोण बोलवतं म्हणजे एकदा आमदार घेऊन गेल्यावर? आग्रह करून त्यांनी माझ्यासाठी थांबले, म्हणजे की विलासरावजी येत असतील तरच उद्घाटन करू.
विलासराव मात्र बोलून गेले त्यावेळेस लगे जास्त विकास करू नका, त्याचं अपचन होते म्हणले. आणि माझ्याकडे बघा म्हणले, लातूरचा एवढा विकास केला, मला घरी बसविलं म्हणले सांभाळून. आणि त्याच वेळेस मी वादात पडलो. पण मी पुन्हा फॉर्म भरला नाही नगरपालिकेत. आणि जोपर्यंत ही जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे, माझ्या शहरातले लोक माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मी राजकारणात राहणार. तू किती पैसे घरात, ज्या दिवशी मला हे सगळे सोडतील त्या दिवशी राजकारण मी सोडून देईन. हे एवढी गोष्ट लक्षात ठेव. परवा मार्केट कमिटी याची आली निवडून. त्या मार्केट कमिटीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 2,000 रुपये व्यापाऱ्यांना होतं त्या प्लॉटला, वर्षाला 2,000 रुपये प्लॉटला टॅक्स होता. ठीक आहे, ते लावावं लागते. त्याचे 16,000 केला. या सगळ्या व्यापाऱ्याच्या पोटात एवढा मोठा गोळा उठला. मग काय करतात, बुरे को खुदा डरे, असा विषय आहे ना. काय नुकसान करते की याच्याजवळ एकच हत्यार आहे, त्याचे आर्थिक नुकसान करणे, त्याला परेशान करणे, त्याच्या खोटे गुन्हा दाखल करणे, हेच धंदा याचा. फक्त त्याचे शस्त्र माझ्यावर चालत नाही एवढंच काही. काहीही केला तर माझ्यावर काही त्याचा परिणाम होत नाही. आता तुम्ही बघा, पेठवडतला बघा, तिथं काही राहिलं नाही, नुसते प्लॉट आहे. या प्रताप सगळं बेश्रम वाढले सगळं तिथं त्या प्लॉटवर. आणि त्यांना नोटीस शिकायला की बांधा. आता कुठं बांधा, तू प्लॉट तो दाखव. मग ते पेठवडत असेल, बारूळ असेल, कंधारची हालत तशी. रोडना रोड विकले त्या मार्केट कमिटीचे. आणि ही विकास आणि माझ्या शहराचा काया पालट करून टाकतो. म्हणजे मी म्हणलं बांधलेलं पाडून टाकतो, म्हणजे काया पालट होऊन जाते. असे माणसं ज्याला विकासाला म्हणजे त्यांना व्हिजन नाही. फक्त पुण्या याच्यामध्ये आपल्याला लुटता येईल. आता इथं ज्या उमेदवाराला उभं केलंय त्यानं, ते लहान आहे, त्याला अजून काही माहित नाही की डॉक्टर. नुसतं तिकीट डिक्लेअर करण्यासाठी 2,50,00,000 रुपये घेतला. आता तिकीट डिक्लेअर केलेला. आता निवडून येतो तर काय त्याची खाली हानतीची काय, त्याच्या डोळ्यामधून नक्की त्याची खाली जळाली. काय काय करणार, ते लहान आहे, त्याला काही माहिती नाही. हे कसं आहे, मामा मामा म्हणून उभं तिच्या महागाई कंस मामा आहे बाबा. कोणती दिवशी तुझा गळा जमीन माहित नाही, त्याला कोणीही चालत नाही. मला म्हणाले तुझ्या भाजपची बीची माहिती. अरे तुझी लेख आहे ती भाजपमध्ये आणि तू राष्ट्रवादीमध्ये. आता कोणती टीम आहे तुझी? श्री 420. किती काय बनवावं, काय बोलावं. हातकाला धमक्या, आमच्या बागवानाला धमक्या, तुझे दारे काढून टाकतो. तू काय काढतोस? रोखणारा मी आहे. आणि मी या सगळ्या नाही काय बरोबर आहे. माफ करा, खरं म्हणजे मला बोलण्याची इच्छा नव्हती. मी फक्त तुमच्या विनंतीच्या खातीर मी इथं आलो. माझे खरं म्हणजे पोटाचं ऑपरेशन झाले, माझे पत्रकार बंधूंना माहीत आहे, गावातल्या बऱ्याच लोकांना माहीत आहे. त्यामुळे मला थोडस कमीच बोलायला सांगितले डॉक्टरना. आता काय कमी बोला. माझा एक दोस्त होता जफर खान, 6 महिन्यापर्यंत तो बोलत राहिला, मेरी जिंदगी बनाया नहीं.
मेरी जिंदगी बनाया अनिल ने. आता म्हणते ते फार बदमाश आहे. मला 307 दाखल केला. एक अर्ज घडून न ठेव. 307 दाखल केलेला. मला काय प्रताप समजायला काय खोट्या गुन्हे दाखल करायला. तरी लाज लज्जा काहीतरी. म्हणजे तू एखादं चुकीचं काम करीत असतील, एका गरीब माणसाचं शेत हावीत असतील, त्याला नैदिनी साथ द्यावं. कधी एक नाही. माझ्या जीवाचा घड असला तर मी त्याला साथ देऊ शकत नाही. लबाडी तर चालत नाही म्हणून हे लोक माझ्यासोबत आहेत. इथं शब्द केल्यानंतर बैमानी नाही. तुला फक्त त्या न्हाव्याचं शेत गिळायचं होतं आणि तिथं मी साथ द्यायची होती. आणि तिथं म्हणायचं की बेग साहेबांनी माझं ते दोस्ती तोडून टाकली. बेग साहेबाचा काय समज. ते माणसं जोडतात बेग साहेब, माणसं तोडत नाही. आज बबर मोहम्मद साहेब असतील जिवंत, या मन्नांची ताकद नव्हती हे पक्ष बदलायची. पण काय करते सांगा. 30 लाख रुपये दिले या प्रताप मुद्द्याला राष्ट्रवादी केला. 30 लाख. काहीच करायचं नाही ना. धंदा, दुकान नाही, मकान नाही, कुठं जायचं नाही, यायचं नाही. घर बसल्या एवढे पैसे आले. आणि ज्याची घेतल्या त्याची तर कवाच दिला नाही वापस. ते 30 लाख 30 घेऊन टाकला. काय खाली हा पाणी कोणाचं केला असेल आणि फारच त्याचं मत असेल तर त्याची दिला असेल. फेस आलाय त्याला, फेस. काय केला. मला अध्यक्षाशिवाय उभा राहायचं नाही म्हणून राहिला. आणि आता काय केला. बगर अध्यक्षातच उभा राहिला असतो. त्यालाही सांगितलं त्याच्या डोक्याला जेवढे केस आहेत तेवढं त्याला करत आहे का म्हणाला. त्याला म्हणाला 2 कोटी आणून दे, मग तुला अध्यक्षाचं तिकीट देतो. त्याला काय कशाची काढून द्यावं. एवढं कर्ज आहे तिच्या डोक्यावर. त्याच्यात त्याला घर चालू होणार झाले. त्याला तुला 2 कोटी कुठून देईल. या लेकराचे 2.5 कोटी घेतला. त्या 2.5 कोटी मध्ये यानं जे 50 लाख रुपये म्हणजे 2 कोटी 50 लाख रुपये जे दिला त्याच्यात ते 30 लाख याला गेला. मस्जिदचा काहीतरी म्हणतात तसं वगैरे वगैरे. आता ते या सभेत म्हणायची गरज नाही. माझ्या माया बहिणी आहेत तर तुम्ही त्याची काळजी करू नका. तुमचे पैसे काही बंद होणार नाहीत. कोणी काही धमक्या दिल्या, माझ्या मुस्लिम बांधव असो, मागासवर्गीय असो, कोणी हिंदूचे माझे व्यापारी असतील, मला आजपर्यंत तुम्ही सगळी साथ दिली. 30 वर्ष मला लेकराचं सांभाळलं. आज माझं लेकर तुमच्या बदलात आहे. त्याचा सांभाळ करा. त्याला प्रचंड मताने सगळ्या टीमला निवडून द्या. माझ्या एकट्या पोराला निवडून देऊन काहीही विकास होणार नाही. अख्खी टीमच्या टीम निवडून द्या तुम्ही. आणि मग त्याची आपण निवडणुकीच्या नंतर एक जाहीर सभा जरूर घेऊ. आणि अमित भैयाला खास तौरवर मी त्यांना बोलून घेईन. त्यांची इच्छा आहे की विजयाच्या सभेमध्ये मी येणार आहे. तुमचा आशीर्वाद पाहिजे. आणि तुम्ही ज्याला निवडून द्यायचं आहे तुमच्याजवळ ताकद आहे. मी किंवा प्रताप निवडून देऊ शकत नाही घरी बसून. किती पैसे असतील काही असेल तर काहीच फायदा नाही. मतदान तुमच्या हातात आहे. म्हणून मतदान टाळू नका. मतदानाला सगळेच्या सगळे जा. कोणीही काय करायचे यानं आला काय त्यानं आला काय असं करू नका. गावाच्या विकासासाठी तुमच्या संरक्षणासाठी या सगळ्यासाठी मतदान जरुरी आहे. मतदान करा. माया बहिणीला माझा हात जोडून विनंती आहे. माझ्या सर्व कंधारच्या सर्व व्यापाऱ्यांना सर्वांना माझी विनंती आहे. सगळ्यांनी एक तुम्ही प्रचारक व्हा. मतदार प्रचारक झाला की त्या उमेदवाराला काळजीच नाही. मतदार प्रचारक झाला पाहिजे. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. मी बराच वेळ घेतला यामध्ये. मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो. ते आपल्याला आमच्या नेत्याचं भाषण ऐकायचं आहे. आता ते बोलणार आहेत अमित भैया. त्यांचं थोडस आता ते तर
इतका आमचा त्याला मोठा दबदबा आहे ते त्यांचं ऐकून घ्या. त्यामुळं आणि सगळ्यांनी त्यांच्या समोर एकदा कबूल करा हात वरी करू की आम्ही काँग्रेसलाच मतदान देणार. आणि त्यांच्याबरोबर जे सिलेंडरवाले आहेत त्यांनाही देणार किंवा शिवसेनेवाले आहेत त्यांनाही मतदान देणार. ज्या माणसा जीव उभा असेल आमच्या टीममध्ये त्या सर्वांना तुम्ही मतदान करावं अशा प्रकारची त्यांच्यासमोर गवाही द्या. सगळे जितके जमले तेवढ्यांनी हात वर करावं अशीच माझी हात जोडून विनंती आहे. बस आपल्या सर्व माया बहिणीला आणि माझ्या सर्व मर्द बांधवांना मानाचा मुजरा करून मिळत आहे.